बरं तरी एक विचारू मला तू म्हणजे तुझी हरकत नसेल तर तुझी आई ड्युटीवर असतानाच म्हणजे गुन्हेगारांना पकडताना तिचं काही झालं की काय घडलं, का घडलं मला नाही माहित. काय म्हणजे असं काय नेमकं काय घडलं होतं? आरोप केला गेला तिच्यावर भ्रष्टाचाराचा. कोणी केले होते आरोप? माहित नाही. तिच्या विरोधात कोणीतरी पोलीस कंप्लेंट केली की तिने लाच घेतली आहे अशी. बाबा माझी आई अशी नव्हती. अहो लाच घेणं तर दूर, लाच देणाऱ्या माणसांबद्दल सुद्धा तिला खूप राग होता. पण मग तरी सुद्धा त्यांच्या विरोधात हे असे आरोप केले गेले. कोण कोण होती? कोणती माणसं? माहित नाही ती माणसं कोण होती, पण तिच्या विरोधात खूप मोठा सापळा रचला गेला होता. पण माझी आई खूप प्रामाणिक होती. तिचे डोळे बघितलेत मी. तिचे डोळे कधीच खोटं नाही बोलायचे आणि ते डोळे मी कधी विसरूही शकत नाही. त्या डोळ्यांमध्ये लाज नव्हती. त्या डोळ्यांमध्ये अपराधीपणाची भावना सुद्धा नव्हती आणि म्हणूनच ती शेवटपर्यंत स्वतःचा खरेपणा सिद्ध करत राहिली. मग त्यांच्यावरचे सगळे गुन्हे खोटे आहेत हे पुन्हा कधी सिद्ध झालं की नाहीये? नाही झालं. कुठलाही पाठपुरावा न करता समाजाने तिला दोषी ठरवून टाकलं. तिची केस उभी राहायच्या आधी तिच्यावरचे आरोप खोटे आहेत हे सिद्ध होण्याच्या आधीच तिला दोषी ठरवून टाकलं. आमच्या घराच्या बाहेर ना काही माणसं आली होती तिच्या चेहऱ्यावर काळं फासायला. बाबा मी हे सगळं माझ्या डोळ्यांनी बघितलंय आणि हे सगळं मी कधीच नाही विसरू शकत हो. आजही मला रात्री स्वप्न पडतं आणि आई दिसते आणि ते काळे हात दिसतात. तिच्या चेहऱ्याला लावलेला तो रंग दिसतो. माझी आई अशी नव्हती, पण ती या परिस्थितीला खूप धीराने आणि खूप खंबीरपणे सामोरे गेली. शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिली आणि लढता लढता मला सोडून गेली. पण तुला कोणावर काही संशय वगैरे? कुणावर संशय घेणार तुम्ही? रोज इतक्या गुन्हेगारांना भेटायची ती, इतक्या गुन्हेगारांना सामोरी जायची. कोणावर संशय घेणार आपण? ती आजही लोकांच्या मनात एक भ्रष्ट पोलीस ऑफिसर आहे ना ह्याचा जास्त त्रास होतो मला. एक गोष्ट मात्र खरी आहे, तिने आत्महत्या नाही केली, तिची हत्या झाली आहे.